सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती संदर्भात नितेश राणेंनी अजूनही विचार करावा। युतीसाठी पालकमंत्री नितेश राणेंनी पुढाकार घ्यावा। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राजन तेली टेम्पररी आलेत आणि त्यांना अजून परमनंट व्हायचंय। शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय होईल। कणकवलीतील शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या शिवसेनेशी 2 जिल्ह्यांमध्ये संबंध तोडू, राणेंचा इशारा। उद्धव ठाकरेंचा परभणी दौरा। मानवत तालुक्यातील ताडबोर या गावामध्ये पाहणी करत उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद। मोदी निवडणुकीच्या तोंडावर एखादं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतील। ठाकरेंचा हल्ला बोल। तर शेतकरी सरकारला जाब विचारणार की नाही? सरकारचा गळा दाबत नाही तोवर तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही। ठाकरेंचं शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य। सातबारा कोरा करण्यासाठी हीच वेळ, मात्र सरकार मुहूर्त शोधतंय। उद्धव ठाकरेंची टीका। तर रब्बीसाठी शेतकरी कामाला लागला। केंद्रीय पथकाला आता सगळं चांगलंच दिसेल, मग मदत कशी मिळणार? ठाकरेंचा सवाल। आकर्षक शब्दात नुकसान भरपाईचं मोठं पॅकेज जाहीर केलं आणि घोषणा करताना इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज असल्याचं सांगितलं। मात्र इतिहासातील ही सर्वात मोठी थाप। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंनी आता नार्को टेस्टला सामोरं गेलंच पाहिजे। आरोपींना बळ देणारे कोण? सखोल तपास करा। संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा। तर मनोज जरांगेंच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। मला बदनाम करण्यासाठी धनंजय मुंडेंचं वक्तव्य। आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी धनंजय मुंडेंनी काल वक्तव्य केलं। धनंजय मुंडेंच्या आरोपांवर गंगाधर काळकुटे यांचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 4 पोलीस कर्मचारी तैनात। जरांगेंना मारण्याच्या कटा प्रकरणी यांच्या सुरक्षेत वाढ। तर जरांगेंना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना अनेक नेत्यांनी सांगितलं होतं। वर असणार आम्हाला आमिष दाखवलं जातं, पण आम्ही कुठेही जाणार नाही। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावेळी खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील मानेंचा राजीनामा। जिल्हाध्यक्ष सुनील माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप हमखास चोरी करण्याच्या मूडमध्ये, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप। तर ग्रामपंचायतीत मतदार याद्या लावल्या पाहिजेत, यशोमती ठाकूरांची मागणी। राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एक महिलेला 5 लाख रुपयांची ऑफर दिली आहे। मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरेंवर गंभीर आरोप। नगर परिषद निवडणुकांसाठी 12 आणि 13 तारखेला उमेदवारी जाहीर करू, वडेट्टीवारांची माहिती। तर नगर परिषद उमेदवारीसाठीची नावं निश्चित। नगराध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू। नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून सविस्तर बैठका। हिंगोलीमध्ये आगामी निवडणूक स्वबळावर लढणार, आमदार संतोष बांगर यांची घोषणा। तर परिस्थिती जशी तयार होईल तसं काम करणार, कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये जीव ओतून काम करू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांचं वक्तव्य। गोंदियामध्ये नगर परिषद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बसपाचा समावेश होणार। या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार। जर युती न झाली तर स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी असल्याची काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची माहिती। आगामी निवडणुका जास्तीत जास्त कमळ चिन्हावर लढवल्या जाव्यात असा आग्रह धरणार, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर जिथे महायुती होत नाही तिथे स्वबळावर लढणार, गोरेंचं स्पष्टीकरण।